नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपुर्जमध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच एकात्मक बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदाकरता पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणे आवश्यक असणारे आणि एज लिमिट ही तुमची 18 ते 35 वर्षे असणे आवश्यक असणारे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत एअरपोर्ट अंतर्गत 4211 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंक देत आहे, तुम्ही ती व्हिडिओ नक्कीच बघा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची लिंक किंवा फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा. तुम्हाला स्क्रीनमध्ये संपूर्ण जाहिरात दिसत आहे. मित्रांनो, ही भरती निघालेली एकात्मक बाल विकास सेवा योजना प्रकल्प लातूर अंतर्गत. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या पदाकरता 14 जागा रिक्त असणारे. यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाणी लातूर असणारे. वय मर्यादा तुमची 18 ते 35 वर्षे असणारे आणि विधवा महिलांकरता 18 ते 40 वर्षे ही तुमची एज लिमिट असणारे. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑफलाईन असणारे. बघा, तुम्हाला आता अर्ज कुठे पाठवायचा आहे तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय लातूर ग्रामीण, तालुका लातूर आणि जिल्हा सुद्धा इथे लातूरच असणार आहे. बघा, कोणत्या पदासाठी अतिरिक्त जागा असणारे. अंगणवाडी सेविका पद 4 आहेत आणि यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाकरता 10 जागा रिक्त असणारे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास असणारे दोन्ही पदाकरता. बघा मित्रांनो, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट ही 6 जुलै 2026 पासून ऑलरेडी चालू झालेली व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 17 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये तुमचे अर्ज छानण्याची व प्राथमिक गुणवत्ता यादी सादर करण्याची तारीख असणारी तुमची 10 ऑगस्ट 2026. बघा मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी नोटिफिकेशन लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भेटणार आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या अर्जासोबत महत्त्वाचे डॉक्युमेंटचे झेरॉक्स सुद्धा पाठवू शकता, ज्यामध्ये तुमचं पहिल्यांदा कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुम्ही विवाहित असाल तर विवाह सर्टिफिकेट असणे आवश्यक असणारे. त्यानंतर तुमचं जे 10वीचं 12वीचं गुण प्रमाणपत्र त्याचं सर्टिफिकेट तुम्ही लावणे आवश्यक असणारे. फौजदार गुन्हा नसल्याचं सर्टिफिकेट तुम्ही लावू शकता तेथे. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, जे तुम्ही तुमच्या अर्जासोबत नक्कीच झेरॉक्स करून पाठवू शकतात. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.